हॅलो स्टुडंट, आपल्या सर्वांचं डबल ओ अकॅडमी पुणे इथे स्वागत आहे. आपण सामान्य विज्ञान याच्यामध्ये जो जीवशास्त्र आहे याच्यात आपण श्वसन संस्था हा पाठ आज आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे. आज आपण रेस्पिरेटरी सिस्टम ही शिकणार आहोत. ओके. रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे जी श्वसन संस्था आहे ती मेनली कशाशी रिलेटेड आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला आयडिया असेलच. श्वसन संस्था म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये जे श्वसन आपण करत असतो त्याच्याबद्दल आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. मग श्वसनामध्ये फक्त श्वसन हेच येतं का, म्हणजे आपण जो श्वास घेतो बाहेर सोडतो याला श्वसन म्हणतात का याच्या पासून आणखीन पुढे एखादी क्रिया आहे ज्याच्या पूर्ण अशा कोणकोणत्या क्रियांचा समावेश हा श्वसन संस्थेमध्ये होत असतो. श्वसन संस्थेमधून आपल्याला काय भेटतं याच्या रिलेटेड जेवढीही माहिती असेल ती सर्व माहिती आज आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके. तर आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे की अन्नाचे पचन होऊन जी ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण, श्वसन म्हणतो. म्हणजे इथे इंग्लिश मध्ये पण दिलेलं आहे की रिलीज ऑफ एनर्जी फ्रॉम असिमिलेशन ऑफ द फूड इज कॉल्ड रेस्पिरेशन. ओके. म्हणजे जे तुमचं अन्न पचन झालेलं आहे त्याच्यामधून जी ऍक्च्युअली ऊर्जा आपल्याला भेटते त्याला आपण श्वसन असं म्हणतो. मग आता मला एक गोष्ट सांगा की इथं तुम्हाला श्वसन आणि नॉर्मली ब्रीथिंग याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे सांगायचं सर्वांनी. श्वसन म्हणजे काय, रेस्पिरेटरी सिस्टम. सिस्टम आणि ब्रीदिंग या दोन्हींमधला काय फरक आहे ते सर्वांनी पाहायचं आहे. ओके. सर्वांना बोर्ड मध्ये व्यवस्थित दिसतंय श्वसन आणि रेस्पिरेशन. ओके. नाही तर मी चेंज करते कलर. रेस्पिरेटरी सिस्टम आणि ब्रीदिंग याच्यातला फरक काय आहे ते सर्वांनी पाहायचं आहे. ब्रीदिंग म्हणजे काय, जो आपण नॉर्मली जो श्वास घेतो म्हणजे कुठलाही वायू गॅस आहे ती बॉडीच्या आतमध्ये टाकणे आणि तोच म्हणजे वायू हा बॉडीच्या बाहेर टाकणे. म्हणजे गॅस फक्त आतमध्ये, गॅस काय होणार आहे फक्त आतमध्ये इन आणि आउट. ओके. यालाच काय म्हणतो आपण, ब्रीदिंग. मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, श्वासोच्छ्वास. ओके. तर ब्रीदिंग मध्ये आपण फक्त गॅस बाहेर आतमध्ये शरीराच्या आतमध्ये घेतो आणि शरीरातून बाहेर टाकतो, याला आपण ब्रीदिंग म्हणतो. म्हणजेच काय, श्वासोच्छ्वास असं म्हणतो. मग आपण श्वसन संस्था म्हणजे काय श्वासोच्छ्वास असं पाहिलंय का, नाही. श्वसन संस्थेमध्ये काय आहे की जी तुमचं आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहिलेलं आहे, याच्या आधी आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये काय, जे आपण खाल्लेलं अन्न आहे त्याचं एका ज्याच्यातून ज्या घटकांमधून आपल्या बॉडीला एनर्जी भेटते अशा ज्या गोष्टींमध्ये, अशा घटकांमध्ये ज्या अन्नाचं विघटन होतं त्याचं पचन होतं तर त्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था असं म्हणतो. मग त्याच्यात कोणते कोणते घटक आहेत ते पाहिलं होतं. मग जेव्हा आता सपोज आपण काय म्हणतो की कार्बोहायड्रेट्स आपण खातो, मग कार्बोहायड्रेटचं कम्प्लीट पचन कुठे होतं, स्मॉल आतड्यामध्ये होतं. मग स्मॉल आतड्यामध्ये कम्प्लीट पचन झालं की कार्बोहायड्रेटचं रूपांतर कशात होतं, ग्लुकोज मध्ये होतं. कशात होतं, ग्लुकोज मध्ये होतं. ओके. मग हे ग्लुकोज म्हणजे काय असणार आहे, C6H12O6. ह्यालाच आपण काय म्हणतो, ग्लुकोज मिळतो. ओके. मग आता हे ग्लुकोज जे आहे
ते काय ह्याचं पचन झालेलं आहे आपलं स्मॉल इंटेस्टाइन मध्ये, म्हणजे लहान आतड्यांमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम नुसार. मग हे ग्लुकोज आता आपल्या रक्तामध्ये मिसळलेलं आहे. पण मग ह्या ग्लुकोजमुळे आपल्या शरीराला एनर्जी भेटलेली आहे का? जी शरीराला ज्या एनर्जीची आवश्यकता आहे, त्या सेल्स वगैरे ज्या शरीरातल्या आहेत त्या सेल्सला ती एनर्जी भेटली आहे का? मग याच्यासाठी ती एनर्जी आपल्या सेल्सला भेटावी, ऍक्च्युली जी आपल्या शरीराची एनर्जीची जी गरज आहे ती कंप्लीट होण्यासाठी आपल्याला इथे ऑक्सिजनची गरज असते. मग त्याच ऑक्सिजनच्या ह्याच्यामधून आपल्याला ह्या ग्लुकोज पासून एनर्जी निर्माण होते. तेव्हा त्या पूर्ण प्रोसेसला, ज्या अन्नाचं पचन होऊन त्याच्यापासून एनर्जी निर्माण होते, या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो? श्वसन संस्था असं म्हणतो, म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टम. ओके, सर्वांना कळालंय? रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये श्वसन, ब्रीथिंग हा एक पार्ट आहे, गॅस इन आणि आउट. पण ऍक्च्युली काय पूर्ण कशाला म्हणतात श्वसन संस्था? तर जो अन्न पदार्थ आहे, ज्याचं पचन झालंय, त्याच्यापासून आपल्याला एनर्जी, जो ग्लुकोज तयार झालेला आहे कार्बोहायड्रेटचा, त्या ग्लुकोज पासून ऍक्च्युली एनर्जी जी एटीपी आहे ती आपल्या शरीराला भेटली पाहिजे. ओके, तर त्या पूर्ण प्रोसेसला आपण रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था असं म्हणत असतो. ओके, सर्वांना इथं कळालं एवढं? ठीक आहे, आता नेक्स्ट आपण लगेच पुढचा पार्ट पाहणार आहोत. श्वसन संस्था आणि फक्त श्वासोच्छ्वास याच्यातला फरक सर्वांना कळालेला आहे. मग आता आपण रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये पाहूया. श्वसन संस्थेमध्ये हा ह्युमन आहे. ओके, ओके. तर आपल्या इथं आता आपण काय पाहिलेलं आहे? मेन श्वसन संस्था म्हणजे काय? तर तुमच्या नाकाद्वारे हा श्वास आपण बॉडीच्या आतमध्ये घेत असतो. ओके, मग श्वसन इथं बॉडीच्या आतमध्ये जी गळा आहे, गळ्याच्या इथं आपण काय पाहिलं होतं? जे इथं एक श्वास म्हणजे वायू वाहण्यासाठी वायू नलिका असतो, त्याला पण आपण काय म्हणतो? तर त्याला आपण टेट्रिया असं म्हणतो. ओके, तर त्या नळीमधून काय होणार आहे? ह्या वायू जो आहे तो आतमध्ये येतो. मग पुन्हा हे आतमध्ये आल्यानंतर याचे दोन पार्ट पडतात असे. मग इकडं काय असतो? हा असे दोन लंग्स असतात. मग त्या दोन लंग्स मध्ये तो वायू हा मिक्स केला जातो. ओके, मग ह्या लंग्स मध्ये ना इथं तुम्हाला छोटे छोटे असे ॲबेली म्हणजे वायुकोश दिसतात. ओके, मग याचा ऍक्च्युली शेप कसा असतो? हा असा. ओके, आणि याच्या जस्ट खाली इथं जे हिमोग्लोबिन म्हणजे ब्लड वाहत असतं. शॉर्ट मध्ये आपण ओव्हरव्ह्यू पाहतोय त्याचा, की ऍक्च्युली श्वसन संस्था काय, पुन्हा नंतर आपल्याला याची डिटेल मध्ये माहिती घ्यायची आहे. मग आता हा वायू जो आहे तो आपण वायू नलिकेमधून आतमध्ये गेला, आपल्या लंग्स मध्ये गेलेला आहे हे वायू. मग आपण घेताना काय घेतो? ऑक्सिजन वगैरे आपण सगळं घेतो. ओके, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड जे पण आपल्या हवेत नायट्रोजन आहे ते पण घेतो. पण आपल्याला गरज कशाची आहे? ऑक्सिजनची. ओके, मग हा जो ॲबेली आहे याच्यामध्ये इथं हा गॅस असतो, वायू असतो. ओके, मग याच्यामधून हा ऑक्सिजन काय होतो? या ब्लड मध्ये जातो. ऑक्सिजन हा काय होतो? या ब्लड मध्ये जातो. मग आता ब्लड मध्ये ऑलरेडी आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पाहिलेलं आहे काय, की कार्बोहायड्रेट जे आहेत, ओके, स्निग्ध पदार्थ, त्याचं आपल्याला ग्लुकोज भेटलेला आहे. म्हणजे ह्या ब्लड मध्ये ऑलरेडी ग्लुकोज आहे. ग्लुकोज म्हणजे काय? C6H12O6. ओके, हा ग्लुकोज प्लस ह्या O2 म्हणजे ऑक्सिजन. ओके, मग आता आपण काय म्हणतो? आता O2 कशासाठी पाहिजे? लाकडापासून आपल्याला ऊर्जा मिळवायची. तर काय करावं लागेल? लाकडाला ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन लाकूड जाळावं लागतं. मग जाळल्यानंतर आपल्याला हीट एनर्जी भेटते लाकडापासून. ओके,
मग अशा प्रकारे तुम्हाला जर एनर्जी कन्वर्ट करायची असेल तर काय करावं लागतं, ऑक्सिजनचा संपर्क आणून त्याचं विघटन करावं लागतं. मग त्याचप्रमाणे आपल्याला हे जे ग्लुकोज आहे, ह्या ग्लुकोज पासून एनर्जी आणण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी, ग्लुकोजला बर्न करण्यासाठी बर्न करावं लागतं ना कुठल्या गोष्टीला, मग त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटते, एटीपी भेटते. मग ह्या जे ब्लड आहे याच्यामध्ये जे ग्लुकोज आहे त्याला बर्न करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते, आणि ती ऑक्सिजनची गरज हे आपण इथून ह्या श्वसन नलिकेमधून घेतलेले जे वायू आहे त्याच्यामधला जो ऑक्सिजन आहे तो ह्या लंग्स द्वारे, इथे जो वायुकोश आहे हा इम्पॉर्टंट आहे, हा छोटी याचा शेप असा असतो, तर याच्याद्वारे ती ऑक्सिजनची गरज ही भागवली जाते. आणि मग याच्यामधून हा इथे ऑक्सिजन असतो, तर याच्यातून हा ऑक्सिजन ब्लड मध्ये येतो. ओके, आणि ब्लड मधला हा ग्लुकोज आणि हा ऑक्सिजन. मग आता ग्लुकोज बर्न होतंय, ऑक्सिजनच्या संपर्कात येतात. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर कुठलीही वस्तू जळायला लागते हे आपल्याला माहिती आहे. मग त्याचप्रमाणे हा ग्लुकोज पण बर्न होतो, पण ते काय असं पूर्ण ज्वलनशील नाही, तर त्याचा आतमध्ये त्याची अभिक्रिया होते, केमिकल एनर्जी. आणि याच्यामधून आपल्याला काय भेटतं, याच्यामधून आपल्याला एनर्जी भेटते. ओके, आणि प्लस काय तयार होतो, कार्बन डायऑक्साईड तयार होतो. कळालं का कार्बन डायऑक्साईड कशात तयार होतो. ओके, तर इथं जी आपण वायू इन आउट करतोय ही वेगळी आहे, ब्रीदिंग आहे, आणि ऍक्च्युली जी आपली श्वसन संस्था आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला भेटतंय, काय भेटतंय, एनर्जी आणि कार्बन डायऑक्साईड भेटतोय. ओके, सर्वांना कळालं. मग आता एनर्जी कशी भेटते ते, की इथं एनर्जी ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांचा एकत्रित आलं की एनर्जी आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू भेटतो. ओके, आता हा कार्बन डायऑक्साईड वायू भेटला आपल्याला, एनर्जी पचन झालेलं आहे, पचनामध्ये जे ग्लुकोज आहे त्याच्यासोबत ऑक्सिजनची अभिक्रिया झालेली आहे. ओके, ऑक्सिजन आपल्याला ह्या लंग्स मधून भेटलेला आहे. मग ऑक्सिजनची अभिक्रिया झाली, एनर्जी तयार झाली आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाला. मग आता सपोज आपण डायजेस्टिव्ह सिस्टम पण पाहिलेली आहे, म्हणजे आपण कुठला पण एक ऑर्गन घेऊ शकतो, असं नाहीये की आपण कुठला पण एक ऑर्गन घेऊया. मग त्याच्यासाठी आपण डायजेस्टिव्ह सिस्टमचं एक्झाम्पल घेऊया की एनर्जी कुठल्या कुठल्या, म्हणजे प्रत्येक अवयवाला आपले जे ऑर्गन आहे त्याला एनर्जी लागते. मग त्याचं एक्झाम्पल आपण काय घेऊया, लिव्हरचं एक्झाम्पल घेऊयात. ओके, हे अशा प्रकारे लिव्हर होतं ना. हा, आता काय होणार, ह्या लिव्हर मध्ये तुमचं ब्लड गेलेलं आहे. ओके, ब्लड मध्ये काय आहे, ग्लुकोज आहे. आता लिव्हरला काय एनर्जीची गरज आहे. ओके, मग तुम्हाला ह्या श्वसन संस्थेत म्हणजे ह्या लंग्स मधून, ह्या इथे जे ब्लड होते याच्यामधून तुम्हाला ऑक्सिजन भेटलेला आहे, म्हणजे ग्लुकोज ह्या लिव्हर मध्ये ऑक्सिजन पण आलेला आहे. मग आता ऑक्सिजन आणि ग्लुकोज ह्यांची अभिक्रिया झाली आणि एनर्जी तयार झाली. मग ही एनर्जी तुम्हाला इथं लंग्स मध्ये भेटलेली आहे. मग आता लंग्स मध्ये एनर्जी भेटल्यानंतर ह्या ब्लड मधला ऑक्सिजन राहिला असेल का, ऑक्सिजन कमी झालेला असणार आहे, कारण आपण प्रोसेस पाहिलेली आहे. ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार एकत्र आल्यावर काय तयार होतो, कार्बन डायऑक्साईड तयार होतो. मग ह्या इथं हे लिव्हर मध्ये इन झालेलं ब्लड आउट होताना ह्या ब्लड जे लिव्हर मधून बाहेर पडतंय त्याने यूज करून एनर्जी वगैरे जे काय काय असेल पोषक तत्वे जे लिव्हरला पाहिजे असेल, एनर्जी कुठले कुठले पोषक तत्वे ते सगळे स्वतः घेतो तो वापरण्यासाठी. आणि मग ते जे राहिलेला पदार्थ आहे जे कार्बन डायऑक्साईड वगैरे ते वालं ब्लड बाहेर सोडतो. मग असं हे आपल्याला हे ब्लड बाहेर पडणार आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, कार्बन डायऑक्साईड जास्त असणार आहे. मग हे असं कार्बन डायऑक्साईड जास्त असलेलं ब्लड हे पुन्हा ह्या दुसऱ्या लंग्स कडे येणार आहे, वापस इथंच येतं लंग्स कडे. मग इथं पण आपण पाहिलं होतं हे काय आहे, वायुकोश. मग याच्यामध्ये पण सेम आता तीच प्रोसेस, इथं काय ब्लड वाहतंय आणि हा वायुकोश आहे, इथून कार्बन डायऑक्साईड आतमध्ये गेला होता इथून. ओके, आता ह्या लंग्सच्या मध्ये काय होणार आहे, ह्याच्यातून तुमचा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो पुन्हा वापस शोषला जाणार आहे या वायुकोशामध्ये. ओके, आणि पुन्हा इथून तुम्हाला तोच कार्बन डायऑक्साईड हा वापस ह्या श्वसन नलिकेमधून हा ज्या नाकाच्या द्वारे बाहेर. ओके, कार्बन डायऑक्साईड तुम्हाला कळालं. आता पूर्ण जी सिस्टीम आहे कशा प्रकारे काम करते, की श्वास आतमध्ये घ्यावा लागतो, आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो, मग काय ग्लुकोज सोबत त्याची रासायनिक अभिक्रिया होते, मग एनर्जी तयार होते, मग ती एनर्जी प्रत्येक ऑर्गनला भेटते. मग ऑर्गन काय करतो, एनर्जी यूज करतो, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो. मग तो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला जो
ब्लड आहे तो काय करतं, पुन्हा लंग्स कडे येतं. लंग्स मध्ये जे वायुकोश असतात ते बरोबर कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्यांच्या वायू नलिकेच्या द्वारे ते पुन्हा नाकावाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला जातो. मग अशा प्रकारे तुम्ही जे अन्न पचन केले त्याच्यापासून जी एनर्जी तयार होते, मग या सर्व प्रोसेसला आपण काय म्हणतो, श्वसन संस्था असं म्हणतो. ओके, सर्वांना कळालंय श्वसन संस्था म्हणजे काय? व्यवस्थितपणे आपण ह्याची पूर्ण डायग्राम वगैरे व्यवस्थितपणे एक्सप्लेनेशन आणखीन पाहणार आहोत. पण इथून तुम्हाला ओव्हरऑल तर भेटला असेल की कशा प्रकारे श्वसन संस्था आहे. ओके, चला मग नेक्स्ट आपण पाहूयात. बघा इथला जो मेन पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत की नाकावाटे काय होणार आहे, आपलं ब्लड जी वायू आहे तो आतमध्ये येणार आहे. ओके, आणि इथून जी वायू वाहणारी जी नळी असते त्याला आपण बघू, इथं बघा टेट्रिया असं म्हणतात. ओके, आणि याच्यामधून पुन्हा ह्याचे दोन पार्ट पडतात. इकडे एक लंग्स असतो आणि इकडे एक, त्यालाच आपण फुफ्फुस असं म्हणतो. ओके, मग याच्यामध्ये हा ब्रँचेस असतात ह्या, आणि याच्यामध्ये हे आपण छोटे छोटे वायुकोश म्हणजे त्याला काय म्हणतात, हे बघा हे तर लिहिलेलं आहे अवली असते ना. तर याच्यामधून जो वायू आहे त्याचं श्वसन म्हणजे तो वायू हा ब्लड मध्ये शोषला जातो, त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड हा बाहेर म्हणजे याच्यामध्ये पाठवला जातो ब्लड मधून. ओके, तर अशा प्रकारे जे आपण पाहिलेले आहे. आणि हे डायफ्राम हे पण इम्पॉर्टंट पार्ट आहे. प्रत्येक असे जे कोणते कोणते अवयव ऑर्गन्स हे श्वसन संस्थेमध्ये इम्पॉर्टंट असतात त्या सर्वांची माहिती आपण आता हळू घेणार आहोत. ओके, तर आपण श्वसन संस्थेमध्ये काय पाहिलं की अन्नाचे पचन होऊन ऊर्जा मुक्त होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, श्वसन असं म्हणतो. ओके, मग याच्यामध्ये कुठला कुठला पार्ट जो येतोय ते पण आपण पाहिलेलं आहे की नोस्टल म्हणजे नाकाच्या द्वारे आपण इथं वायू घेतो आणि याच्यामध्येच ही जी टेट्रिया आहे त्याच्यामधून वायू वहन होतो. त्याच्याच बॅक साइडला जे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय बघितलं होतं, ऑसोफेगस वाली जी नलिका पाहिली होती म्हणजे अन्न नलिका, ज्याच्यातून अन्न खाली म्हणजे अन्न हे खाली पोटापर्यंत हे झालं होतं. मग याच्यामध्ये आपल्याला इथंच ना आणखीन एक अशी ही बघा ही अशी आडवी ही असते, काय म्हणतात त्याला, एक प्लेट सारखं स्ट्रक्चर असतं. तर हे प्लेट सारखं स्ट्रक्चर कशामुळे असतं, तर जी अन्न आहे तुमचं अन्न आणि जो वायू नलिका हे दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स नाही व्हायच्या. मग जर तुम्हाला असं जाणवतं की थोडेसे अन्नाचे कण हे तुमच्या वायू नलिकेमध्ये गेलेले असतील ज्याच्यातून श्वास म्हणजे वायू हा आतमध्ये जातोय, तर तुम्हाला ठसका लागतो जेवताना. बरोबर, म्हणून म्हणतात की जेवताना बोलू नये. ह्याचं कारण हे आहे की तुमची जी अन्न नलिका आणि श्वसन नलिका आहे त्या सेपरेट आहेत. तर जेवताना तुम्ही बोललात पण बोलताना मग तुमचं काय होतं, ती जी इथली नळी आहे ना ती ओपन होते. ओके, बोलण्याचा प्रकार कशामध्ये, लेरिक्स नावाचा जो हा बॉक्स आहे हा इथला साऊंड बॉक्स, तर याच्यामधून आपल्याला बोलणं तयार होतं. आणि इथं बघा याच्यावरच ती प्लेट आहे. तर याच्यामुळं तुम्ही बोललात ना की ती प्लेट ओपन होते आणि तुम्ही जेवण पण करताय तर बरोबर ते वायू नलिकेमध्ये अन्न कण जातात आणि ठसका लागतो. म्हणून दोन्ही सोबत क्रिया करू नयेत असं सांगितलं जातं. मग अशा प्रकारे हे सर्व हे बघा इथं लेफ्ट लंग्स आहे, राईट लंग्स. ओके, अशा प्रकारे तुम्हाला सर्व इथं पार्ट दिलेले आहेत. मग आता आपण त्याचं नेक्स्ट पाहणार आहोत. मग आता आपल्याला कळालं आहे की जी ओव्हरऑल एनर्जी निर्माण झाली पाहिजे त्यालाच आपण रेस्पिरेशन सिस्टीम म्हणतो. मग ही एनर्जी आपण पाहिली होती की ऑक्सिजन ग्लुकोजला ऑक्सिजन बर्न करतो आणि एनर्जी तयार होते. पण म्हणजे एनर्जीच्या प्रत्येक तयार होण्यामध्ये ऑक्सिजनची गरज असते असं आपल्याला माहिती आहे. पण काय काय ठिकाणी असं पण रेस्पिरेशन होतं की एनर्जी तयार होते पण तिथे आपल्याला ऑक्सिजनची गरज नसते. मग हे जे सगळे पार्ट आहेत ते आता आपण पाहणार आहोत. काय आहे एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन कशाला म्हणतात, जे ऑक्सिजन युक्त रेस्पिरेशन असतं. म्हणजे ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये ग्लुकोजचे विघटन होऊन ऊर्जा तयार होते, त्याला आपण काय म्हणायचं, एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणायचं. मग या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपल्याला मॅक्सिमम एनर्जी तयार झालेली असते. म्हणजे ती किती एटीपी असते, आपण एनर्जी जी आपली एनर्जी आहे सेल्स आहे, सेल्स एनर्जी कशामध्ये स्टोअर करतात, मायक्रोकॉन्ड्रिया आपण पाहिलेलं आहे सेल्स मध्ये. तर त्या मायक्रोकॉन्ड्रियामध्ये एटीपीच्या रूपामध्ये एनर्जी काय केली जाते, स्टोअर केली जाते.
मग अशा एटीपीच्या रूपामध्ये एनर्जी स्टोअर करण्यासाठी किती 36 ते 38 एटीपी एनर्जी तयार होते कुणाच्या संपर्कात, ऑक्सिजनच्या संपर्कात असल्यानंतर, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. मग ही तर आता ऑक्सिजनची आहे, पण मग ही प्रत्येक सेल काय करते, ग्लुकोज घेते, ओके, ब्लड मध्ये, आणि ऑक्सिजन पण असतो, आणि त्याच्यापासून ऑक्सिजन पासून जी एनर्जी तयार होते त्यालाच आपण काय म्हणतो, एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये 36 ते 38 एटीपी एवढी एनर्जी तयार होत असते. मग ही कशात होत असते हे सगळं, हे प्रत्येक सेलच्या मायक्रोकॉन्ड्रियावाल्या पार्ट मध्ये, हे बघा इथं होत असतं. ओके, जी एनर्जी आहे ती एटीपीच्या रूपामध्ये मायक्रोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर होत असते. मग अशा प्रकारे जी ऑक्सिजनच्या रिलेटेड असेल, ऑक्सिजन सपोर्ट करतो, तेव्हा त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. लगेच नेक्स्ट पाहायचंय आपण याच्यामध्ये. आता एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण पाहिलं की ग्लुकोज आणि ऑक्सिजनची केमिकल रिएक्शन होते, आणि काय तयार होतो, कार्बन डायऑक्साईड तयार होतो, त्याचप्रमाणे पाणी पण तयार होतं. ओके, मग हे 2 बाय प्रोडक्ट तयार होतात. मग आता हे कुठं होतं, प्लेस आपण काय पाहिलंय, सायटोप्लाझ्मा, म्हणजे जो पेशी द्रव आहे, कारण पेशी द्रवामध्येच मायक्रोकॉन्ड्रिया वगैरे सगळे पदार्थ आहेत ना. मग पेशी द्रव आणि जी तंतुकणिका आहे म्हणजे मायक्रोकॉन्ड्रिया, या 2 ठिकाणी, म्हणजे याच्या ठिकाणी आपल्याला ही पूर्ण प्रोसेस होते, हे आपल्याला कळालेलं आहे. मग आता याचं उदाहरण काय काय आहे जे एरोबिक रेस्पिरेशन करणारे, आता ह्युमन मध्ये पण, आपल्याला पण, जे आपल्या शरीराच्या आतमधल्या पेशींमध्ये जे रेस्पिरेशन होतं त्यालाच आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो, कारण आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, नंतर आपण श्वासाद्वारे ऑक्सिजन घेत असतो. मग माणूस, पक्षी, बेडूक, अँफिबियन म्हणजे जे जलचर प्राणी आहेत, किंवा सस्तन प्राणी म्हणजे माणूस त्याच्यामध्येच येतो. ओके, तर ह्या सर्व प्राण्यांना आपल्याला जी एरोबिक रेस्पिरेशन ही सिस्टीम असते. ओके, आता एरोबिक म्हणजे ऑक्सिजनचा यूज करून झालं. आता एनारोबिक म्हणजे जिथं तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागणार नाही असं रेस्पिरेशन. ओके, तर आपण आज आपला एवढाच पार्ट पाहणार आहोत, आणि याच्या पुढचा पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. सर्वांना एरोबिक रेस्पिरेशन कळालेलं असेल, आणि ओव्हरऑल जी श्वसन संस्था आहे ती कशा प्रकारे काम करते हे पण कळाले असेल. याचा पुढचा पार्ट आपण लगेच नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ओके.